घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जुन्या जळमटांना जाळले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जुन्या जळमटांना जाळले पाहिजे. कालचा पावसाळा जरी जाचला, तू धीराने इथे नांदले पाहिजे, तू धीराने इथे नांदले पाहिजे. रायमा परिवाराचं एक वैशिष्ट्य असं आहे, शेवटचं शेवट सांगतो परिवाराचा. आम्ही अगदी कॉलेजमधून असल्यापासून आम्ही सदस्य झालो, तेव्हापासून अखंडपणे ते वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, स्नेहसंमेलन अत्यंत दिमाखात दर्जेदार हे साजरं होत आहे. आणि त्या दर्जेदार सोहळ्याला तितकीच दर्जेदार उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. त्यामध्ये मी मोजकीच नावं घेईन. राजशेखर असतील, विलास रट्टे साहेब असतील, आनंद अभ्यंकर असतील, रमेश भाटकर असतील, मोहन जोशी असतील, प्राजक्ता हनमकर असेल, साहित्य क्षेत्रातील भगवानराव देशमुख साहेब असतील आणि बालचमूचा स्टार झालेला रोहित राऊत असेल. या सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभलेली होती. मला आवर्जून या ठिकाणी सांगायला आनंद होतो, या ठिकाणी चांगल्या सुंदर दिसणारा माणूस हा चांगला विचाराचाच असेल असं सांगता येणार नाही, परंतु सुंदर विचाराचा माणूस हा सुंदर नक्कीच असू शकतो. काल मी जवळजवळ 56 मिनिटाची दिलखे करीत ही तुमची मला वाटतं एक मुलाखत मी आवर्जून काल ऐकली. मग मला माझा प्रश्न जो परिचय करून देणारा होता तो जवळजवळ त्यावेळेला संपला, कारण ते इतक्या बोलक्या, हजरजबाबी आणि खूप संवाद साधणारे असे आहेत की त्यांचा परिचय लांबलचक करून देण्याची कोणतीही गरज नाही. अतिशय चांगल्या पाहुण्या आज या ठिकाणी लाभलेल्या आहेत. त्रोटक माहिती देतो फक्त. अष्टपैलू अभिनेत्री, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये येताना कॉमेडीची बुलेट ट्रेन असेल. तुमच्या कालच्या मुलाखतीमध्ये या प्रवास मी ऐकला की समीर चौगुलेनं तुम्हाला कसं प्रोत्साहन दिलं, कशा पद्धतीचं तुम्हाला प्रोत्साहित केलं हे सांगितलं. या सगळ्या बालचमूंना आपल्यासारख्या कथेतून, संवादातून ही प्रेरणा आम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे. त्या आज आपल्याला पाहुण्या लाभलेल्या आहेत. चित्रपट सृष्टीमध्ये जात असताना अनेक खास खळगे, टक्के टोनपे खात खात एका चांगल्या पदावरती विराजमान होऊन रसिकांच्या मनावरती अधिराज्य त्यांनी गाजवलेलं आहे. गिरीश ओक आणि निवेदिता जोशी यांच्यासारख्या मातब्बर कलाकारासोबत काम करण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं आहे. मी ती मालिका बघितलेली आहे, निवेदिता जोशी आणि गिरीश ओक यांची. अतिशय सुंदर अशी मालिका. मला वाटतं अक्काबाई सासूबाई मॅडी हे पात्र त्यावेळेला खूप गाजलं होतं. ते मॅडी हे पात्र, त्याचीच ओळख महाराष्ट्रभर भक्तिरत्न बार्कीची झालेली आहे. शिक्षण घेतल्यानंतर हा प्रवास त्यांचा सुरू होता, परंतु घरच्यांची थोडी नानो असताना देखील आपला जो कार्यभार आहे, आपली जी आवड आहे ते जपण्याचं काम या ठिकाणी भक्तिरत्न बार्की यांनी केलेलं आहे. आणि तसा पाठिंबा त्यांचे पती निखिल रत्नबार्की यांनी देखील दिलेला आहे. आवर्जून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. किंवा संसारामध्ये दोन रथाची चाकं कशी असतात, असं एक जण कवी म्हणतो की सायकलची दोन चाकं आहेत, स्त्री आणि पुरुष म्हणजे. पहिलं चाक हे दिशेचं आहे आणि मागचं चाक हे गतीचं आहे. दिशा देण्याचं काम या ठिकाणी महिला भगिनी करत आहे. आणि